वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे कारनामे जसे उघड होत गेले तसेच त्यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांच्या दादागिरीचेही किस्से अगदी व्हिडिओ सकट समोर आले। हातामध्ये पिस्तूल घेऊन कधी शेतकऱ्यांना केलेली दमदाटी असो की पोलिसांना गेटवर ताटकळत ठेवून केलेली अरेरावी असो, अशाच मनगटशाहीमुळे त्यांना आता जेलची वारी घडलेली आहे। पाहूयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट। पोलिसांची अरेरावी, ग्रामस्थांवर दादागिरी, मेट्रोच्या कामात हेकेखोरी। या बाई आहेत मनोरमा खेडकर, वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्री। खासगी कारला लाल दिवा लावणं असो की वादात सापडलेली वैद्यकीय सर्टिफिकेट असो, या लेख पूजा खेडकरांच्या कारनाम्यांचा बभरा झाल्यावर या मनोरमा बाई देखील चर्चेत आल्यात। आधी चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांना गेटवरच थांबवून केलेली अरेरावी अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिली। मनोरमाबाईंची ही दंडेलशाही काही नवी नाहीये। 2 वर्षांपूर्वी म्हणजेच 2022 साली बाणेरमध्ये त्यांनी मेट्रोच्या कर्मचाऱ्यांवर देखील दादागिरी केल्याचा व्हिडिओ समोर आला। खेडकरांच्या बंगल्यांसमोरील फुटपाथवर साहित्य ठेवल्याच्या रागातून बाईंनी ही सगळी दादागिरी केल्याचं बोललं जात आहे। हे कमी म्हणून की काय, मनोरमा खेडकर मॅडमच्या मगरुरीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला। जमिनीच्या वादातून पिस्तुलाचा धाक दाखवून मुळशीतील खडवली गावच्या शेतकऱ्यांना धमकावल्याचा हा पुरावा देखील पहा। आणि हीच पिस्तूलशाही मनोरमा खेडकर मॅडमच्या गळ्याशी आली, कारण परवाना असलेल्या पिस्तुलाचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला। मनगटशाहीचा पुरता बोभाटा झाल्यापासून फरार झालेल्या मनोरमा खेडकरांना महाडमधून अटक करण्यात आली। इतका मोठा प्रताप केल्यावर पोलिसांच्या जाळ्यात सहजासहजी अडकतील त्या मनोरमा खेडकर कशा? त्यांच्या फरार होण्याचा आणि अटकेचा थरारही पहा। मनोरमा खेडकर पती दिलीप खेडकर हे दोघेही फरार, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू। पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकांनी मुंबई, पाथर्डी आणि पुण्यात शोधमोहीम राबवली। बुधवारी रात्री 1:15 वाजता मनोरमा खेडकरांची हॉटेलमध्ये एंट्री झाली। हॉटेलमध्ये ओळख लपवण्यासाठी इंदुबाई ज्ञानदेव ढाकणे नावानं बुकिंग केलं। मोबाईल नंबर ट्रॅक करून पोलिसांनी मनोरमा खेडकरांचा पाठलाग केला। मध्यरात्री 2:30 वाजता पुणे पौड पोलीस पार्वती हॉटेलवर दाखल झाले आणि सकाळी 6:30 वाजता पोलिसांकडून मनोरमा खेडकरांना अटक करण्यात आली। मुलांनी आम्हाला सांगितलं की माझी आई आहे आणि मी आहे, आईला मला रूम पाहिजे, तर आम्ही त्या हिशोबाने त्यांना रूम दिलेला आहे आणि त्यांची आम्ही एंट्री करून घेतलेली आहे। तर ते त्याच्यानंतर रात्री त्यांनी 2:30 वाजता आम्हाला 2:30 ते 3च्या दरम्यान पोलीस लोक आले आणि त्यांनी आम्हाला त्यांचे फोटोज वगैरे दाखवले। तो अशी व्यक्ती तुमच्याकडे आहेत का? तर म्हणलं ठीक आहे सर आहेत म्हणलं, आणि जे पोलिसांनी आम्हाला त्यांना सहकार्य पाहिजे त्यांना ते पूर्णपणे सहकार्य त्यांना आम्ही केलेलं आहे। पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पौड पोलीस स्टेशनच्या टीमने त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना पौडला नेलेलं आहे, एवढी खात्रीलायक माहिती मिळते आहे। पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकरांची थोडक्यात ओळख करून घेऊया। मनोरमा खेडकर अहमदनगरच्या भालगावच्या माजी सरपंच, पती दिलीप खेडकर निवृत्त सनदी अधिकारी, मनोरमा दिवंगत IAS जगन्नाथ बुधवंत यांच्या कन्या। मनोरमा खेडकरांच्या नावे असलेली जमीन ही वडिलांकडून त्यांना मिळाली आहे। दरम्यान मनोरमा खेडकर यांच्या अटकेच्या कथेत एक नवा ट्विस्टही आला। मनोरमा खेडकर यांची पाठराखण करण्यासाठी त्यांचं मूळ गाव असलेल्या भालगावचे ग्रामस्थ हे पुढे आले। पूजा दिलीप खेडकर ताईंचं आणि मनोरमाताई खेडकर दिलीप खेडकर सरांवर जे हे आरोप चाललेले आहेत हे सरळ खोटे आहेत, कारण आम्ही त्यांना जवळून पाहिले आहे। त्यांनी गोरगरिबांना साथ दिलेली आहे। जे खोटं वागते त्यांच्यापर्यंत जा, आणि हा राजकीय डाव आहे, याच्या मागं कोण आहे जनताला बी कळतंय। आम्ही मोर्चे काढू, आम्ही आंदोलन करू, पण हे सगळं थांबवा ही माझी नम्र विनंती आहे।
माझ्या गावातील मनोरमाताई व दिलीप खेडकर यांच्यावर जे विनाकारण गलिच्छ आरोप केले जातात त्याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर काही कारण नसताना राजकीय सोडापोटी त्यांच्यावर हे शस्त्र उगारलेलं आहे. ते ताबडतोब याच्यातून मार्ग काढावा आणि त्याच्यासाठी आम्ही आंदोलन आणि उपोषण करणार आहोत. आपल्याकडे पैसा आहे, पती माझी अधिकारी आहे, वडीलही माझी वरिष्ठ अधिकारी होते. वादात सापडलेली का असेना पण लेक IAS अधिकारी आहे. या सगळ्यामुळे घरात पॉवरची परंपरा आहे आणि भरीसभर परवान्याचं पिस्तूलही आहे. पण म्हणून लोकांवर दमदाटी आणि मनगटशाही करण्यासाठी याचा उपयोग करण्याचं लायसन्स आपल्याला मिळालेलं नाही याचा विचार आता जेलमध्ये बसून मनोरमाबाईंनी नक्कीच करायला हवा, नाही का? ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.